IUPAC nomenclature of ब्रांच्ड. ब्रांच म्हणजे काय? शाखा. जसं झाडाच्या फांद्या असतात ना, त्या फांद्यांना आपण काय म्हणतो? ब्रांचेस. तसंच ब्रांच, चेन. अल्किल ग्रुप. ओके. सो इथे अल्किल आलंय म्हणजे मिथाइल, इथाइल, प्रोपिल, ब्युटिल अशी नावं येणार आहेत. पण हे ब्रांच्ड आहे. ब्रांच्ड म्हणजे जसं की झाड असतं नाही का, हे उभं मेन खोड झाडाचं, त्याला असे फाटे फुटलेले असतात. इकडे एक फांदी, इकडे एक फांदी, मग इकडे आणखीन अनेक फांद्या, इकडे आणखीन फांद्या. दिस इज कॉल्ड एज ब्रांचेस. आता केमिकल कंपोजिशनमध्ये पण असंच होणार आहे. एक मेन बेसिक चेन असेल, कॉमन चेन किंवा ब्रांच मधला एक मूळ खोड, आणि मग त्याला अशा फाटे फुटलेले असतील. फॉर एक्झाम्पल असं एक उदाहरण लिहितो मी. CH3 CH2 CH2 CH3 आणि इकडे मी जोडतो CH3. सो हा एक मेन सगळा रस्ता होता, त्याच्यामध्येच हे एक फाटा फुटला. म्हणजे हे स्ट्रक्चर कसलं झालं? ब्रांच्ड चेन. अल्किल ग्रुप का म्हटलंय? कारण हे जे ब्रांचिंग झालंय हे मेन खोड होतं, हे मेन झाड, त्या झाडाची ही एक फांदी आहे. आणि CH3 म्हणजे काय? तर CH3 म्हणजे मिथिल. CH4 म्हणजे मिथेन, CH3 म्हणजे मिथिल, एक हायड्रोजन कमी झाला. सो मिथिल ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप कनेक्ट झाला, म्हणून आपण याला म्हणतोय ब्रांच्ड चेन. फाटे फुटलेले असतील त्यामुळे ब्रांच्ड असेल. चेन साखळी, पण कशाने ब्रांचिंग केलेलं आहे? अल्किल ग्रुपने. आता इथे मी एकच दाखवलं, एकदम सिंपल आहे. आपण याच्यात केमिकल कॉम्पोजिशन करून असे केमिकल्स बनवू शकतो की इकडे पण एक CH3 किंवा इकडे CH2 CH3 असं कनेक्ट करता येईल. मग त्या केसमध्ये इथे हायड्रोजन सगळेच निघून जातील. असं वाटेल ते बनवता येणार. मग या केमिकलची नावं देणार कशी? कारण प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. करोडो स्ट्रक्चर बनवता येतील. 1 करोड स्ट्रक्चर समजा तयार झाली तर 1 करोड नावं थोडी ना आपण पाठ करत बसणार, ते पॉसिबल नाही आहे. मग आता हे नावं द्यायची कशी, त्याचे नियम काय आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. तो 1 बाय 1. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा मी तुम्हाला असं केमिकल स्ट्रक्चर बनवून दिलं, स्ट्रक्चरल डायग्राम काढून दिली. CH3 CH2 CH CH2 CH3. आता याचं नाव ठरवायचं आहे. मग त्या नावामध्ये पूर्ण जे नाव आहे, जसं आपल्या नावामध्ये कसं फर्स्ट नेम, सरनेम आणि आहे, तसं याचं जे नाव तयार होणार त्याच्यात पण 3 सेक्शन्स आहेत. त्यातला पहिल्या सेक्शनला नाव दिलं जातं किंवा पहिल्या सेक्शनला ओळखलं जातं प्रिफिक्स. प्री म्हणजे आधी, पूर्ण शब्दाची पहिली बाजू, आधीची बाजू, प्रीफिक्स. त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट लिहितो, त्याचं नाव असतं वर्ड रूट. आणि त्याच्यानंतरचा भाग लिहितो आपण सफिक्स. आता वर्ड रूट मध्ये आपण आधी काय लिहितो ते बघायचं. तर वर्ड रूट हा जो भाग आहे, मधला गाभा, मधला भाग, त्याच्यामध्ये आपण फक्त मेन्शन करतो की नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत. इन ए चेन. फॉर एक्झाम्पल इथे बघा 1 2 3 4 5 5 मला दिसतात. सरळ बघतोय मी, सरळ रेषेत. तुम्ही म्हणाल इथे 6 दिसत आहेत टोटल. 1 2 3 4 5 6. ते बघायचंच नाही आहे, सरळ रेषेत. हे मेन खोड आहे झाडाचं, हे मेन भाग आहे, त्यालाही फांदी फुटली. ती फांदी नंतर विचार करा. आधी हा सरळ भाग बघितला तर त्याच्यात 1 2 3 4 5 सरळ दिसत आहेत मला 5 कार्बन. सो 5 कार्बन म्हणजे आपण पेंट हा शब्द वापरतो. आता पेंटेन वापरायचं का पेंटीन वापरायचं का पेंटील वापरायचं हे नंतरचा भाग. बेसिकली पेंट म्हणजे 5. मग हेच जो शब्द आहे
पेंट, यालाच आपण काय म्हणतो, वर्ड रूट. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता समजा 4च असते तर आपण लिहिलं असतं इथे ब्यूट. 3 असते तर लिहिलं असतं प्रोप. 6 असते 6 तर लिहिलं असतं हेक्स. 7 असतं लिहिलं असतं हेप्ट. 8 लिहिलं असतं तर लिहिलं असतं ऑक्ट. 9 असतं तर नोन. डेक असेल तर म्हणजे 10 असेल तर डेक असं लिहिलं असतं. फक्त आता याच्या पुढे काय जोडायचं, ANE जोडायचं का ENE जोडायचं का YIL जोडायचं. मग आता हे ठरवलं कशावर जातं, तर त्याच्यामध्ये 2 भाग आहेत परत. म्हणजे सफिक्स कशावरनं ठरवलं जातं तर त्याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड कुठल्या प्रकारचा आहे, सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे, त्याच्यावर ठरवलं जातं की सफिक्स काय असेल. मी तुम्हाला बेसिक हिंट देतो, तुम्ही आधी लक्षात नाही ठेवलं तरी काही हरकत नाही, परत ते डिस्कशनमध्ये येणार आहे. म्हणजे आता सिंगल बॉन्ड असेल तर ANE लावायचं आहे, डबल बॉन्ड असेल तर ENE लावायचं आहे, ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE लावायचं आहे, अल्किल ग्रुप असेल तर YL लावायचं आहे, अल्कोहोल असेल तर OH लावायचं आहे, ॲसिड असेल तर COOH लावायचं आहे. मग हे कशावर ठरतं तर 2 गोष्टींवर. एक म्हणजे CC बॉन्ड, कार्बन कार्बनमधला बॉन्ड कुठला आहे, तर त्याचे 3च प्रकार आहेत, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. आणि दुसरा आहे की त्याला म्हटलं जातं फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो वर्ड रूटमध्ये एकच फक्त बघायचं आहे, किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत इन ए लॉंगेस्ट चेन किंवा मेन चेनमध्ये. सफिक्स कशावरनं ठरवायचं आहे की तुम्हाला बॉन्ड कुठला दिसतोय, डबल बॉन्ड दिसतोय, सिंगल बॉन्ड दिसतोय का ट्रिपल बॉन्ड दिसतोय. किंवा बॉन्ड जर दिसत नसेल किंवा बॉन्ड जर कॉमन असेल, एकच सिंगल बॉन्ड असेल, तर मग फंक्शनल ग्रुप कुठला आहे. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, हळूहळू कळेल. आता सध्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या की नाव बनवण्यासाठी तुम्हाला कुठे लक्ष द्यायचं. आता प्रिफिक्समध्ये काय काय जोडलं जातं, तर प्रिफिक्समध्ये जोडलं जातं नंबर ऑफ ब्रांच किंवा ब्रांच सबस्टिट्युएंट्स. ब्रांच सबस्टिट्युएंट्स. तर ब्रांच सबस्टिट्युएंट्स म्हणजे काय ते मी तुम्हाला इथे दाखवतो. हा पार्ट बाजूला करूया. जसं की आता इथे हे मेन ब्रांच आहे, हे मेन खोड झाडाचं. तसं हे केमिकल रिॲक्शन जे आहे किंवा केमिकल स्ट्रक्चर जे आहे त्यातलं हे मेन भाग, हा मेन चेन, ही मेन साखळी, त्याला नवीन कनेक्ट झालेली ब्रांच ही आहे. मग हा कुठला आहे, हे केमिकल कुठलं आहे, एकट्याचा जर विचार केला तर हे सांगू शकाल का कुठला ग्रुप आहे हा. सो हा मिथिल आहे आणि तो फांदी म्हणून किंवा बाजूला कनेक्ट झाला आहे. सो त्याचं नाव कुठे लिहिलं जातं, प्रिफिक्समध्ये, म्हणजे मिथिल हे नाव कुठे येणार, सुरुवातीला. आता हा इथे मिथिल आहे म्हणून ठीक आहे. समजा मी आता इथे मिथिल ग्रुप काढला आणि असं लिहिला, CH3च्या ऐवजी C2H5 असं लिहिलं, याला कनेक्ट झालेला भाग C2H5 आहे. तर मग तुम्ही इथे काय लिहाल, पहिला शब्द इथिल. सो तुम्हाला हे जे ब्रांच आहेत, जे फाटे फुटलेत, त्यांची जी नावं आहेत ती सुरुवातीला लिहायची आहेत प्रिफिक्समध्ये. त्यालाच म्हटलं जातं ब्रांच सबस्टिट्युएंट्स. म्हणजे कोण येऊन कनेक्ट झालेला आहे, हा भाग कोण आहे, त्याचं नाव काय आहे, ते तुम्ही सुरुवातीला लिहिता. प्रिफिक्समध्ये आणखीन एक कधी कधी लक्षात घ्यायला लागतं, दरवेळेला असेलच असं नाही, ते आहे वेदर इट इज सायक्लिक स्ट्रक्चर. सो सायक्लो असा शब्द येतो, बायसायक्लो, स्पायरो हे शब्द पण येतात. तर मला असं सांगायचं आहे, तुम्ही ह्या 5 गोष्टींकडे लक्ष द्यायचं. पहिलं बघायचं ब्रांच सबस्टिट्युएंट आहे का नाही, आहे तर कुठे आहे, त्याचं नाव काय, त्याचे नंबर काय, किती वेळा आलं आहे ते लिहायचं. मग सायक्लिक स्ट्रक्चर आहे का, त्यातला कुठला प्रकार आहे ते बघायचं, ते लिहिता. असेल तर लिहायचं, नाही तर लिहायची गरज नाही. मग किती कार्बन आहेत मेन चेनमध्ये ते बघायचे, त्यांचा नंबर लिहायचा. मग बघायचं डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे का, सिंगल बॉन्ड आहे ते नाव लिहायचं. ते असेल त्याच्याबरोबर फंक्शनल ग्रुप असेल तर फंक्शनल ग्रुप लिहायचं. आता आपण जे नोमेनक्लेचर शिकणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला मुद्दामून काय नाही टाकणार आहे, फंक्शनल ग्रुप टाकणार नाही, हा ग्रुप टाकणार नाही. कारण एकदम याच्याकडे उडी मारायची काही गरज नाही. तुम्हाला फक्त काय बघायचं आहे, कार्बन कार्बन बॉन्ड काय. त्यामुळे तुम्ही याच्या भानगडीत पडू नका, हे पाठ करू नका, याचं टेन्शन घेऊ नका. ही स्टेप तुम्हाला करावीच लागणार आहे की कार्बनची संख्या किती आहे. त्याच्यानंतर ब्रांच देणार आहे तुम्हाला, ब्रांच सबस्टिट्युएंट्स बघायचे आहेत.
सायक्लिक स्ट्रक्चर तुम्हाला मी देणार नाही आहे. तर तुम्हाला या 3 गोष्टी बघता आल्या पाहिजेत. ब्रांच सबस्टिट्यूएंट कुठे आहे किंवा काय आहे, मिथिल आहे, अल्किल आहे, प्रोपिल आहे, ब्युटिल आहे, पेंटिल आहे, ते बघायचं आहे. नंबर ऑफ कार्बन आयटम्स किती आहेत ते बघायचे आहेत. आणि सिंगल बॉन्ड आहे का, डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे, एवढंच बघायचं आहे. मग आता आपण सुरुवात करूया. सो आता नोमेनक्लेचरचे नियम बघायला सुरुवात करूया. तर त्याचा पहिला रूल आपल्याला बघायचा आहे. सो हेडिंग लिहा, रूल्स ऑफ IUPAC नोमेनक्लेचर. सो फर्स्ट रूल तो आहे की सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटमची सगळ्यात लांबुडकी, सगळ्यात लेंथवाली, सगळ्यात लांब अशी चेन सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल एखादं मी केमिकल असं बनवून घेतलं, CH3 CH CH3 CH2 CH2 CH3, अशा पद्धतीने मी लिहून घेतलं. आता मला कार्बनची लॉंगेस्ट चेन घ्यायची, सगळ्यात लांब. तर मग मी बघणार सगळ्यात लांब म्हणजे कुठला भाग येऊ शकतो. असा विचार केल्यावर लक्षात येतं की सगळ्यात लांब हीच दिसते, C C C C C. हे 5 जण सलग आहेत. सगळ्यात लांब जोडी यांचीच तयार होते. पण दरवेळेला असं काही नाही की यांचीच झाली पाहिजे, सरळच झाली पाहिजे, असा कुठलाही नियम नाही. फक्त इथे म्हटलंय सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. इथे सिलेक्ट दी स्ट्रेट लॉंगेस्ट चेन असं म्हटलेलं नाहीये. मग आपण थोडी वाकडी करून बघूया, दुसरी कुठली तरी घेता येते का. तर मी अशी घेऊन बघितली. तर 1 2 3 3च कार्बन आले. मगाशी आले होते 5. सो 5 हा लांबडा आहे सगळ्यात, 3 हे कमी झाले. 1 2 3 असं जर चेन घेतली तर म्हणजे मला ही चेन घेऊन चालणार नाही, कारण याच्यात 3च येतात. पण एखादा म्हणेल की उलटं घ्या, मग इकडून घ्या, 1 2 3 4 आणि याला घ्या, म्हणजे 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन आणि 5वा कार्बन चालेल. इकडे पण 5 आहेत, इकडे पण 5 आहेत. मग दोघांपैकी कुठलं चालेल, कुठलं बरोबर आहे, तर काही टेन्शन नाही, कुठलंही बरोबर असू शकतं. हे पण बरोबर, रेडवालं ब्लूवालं पण बरोबर. बिकॉज इथे आपण काय लिहिलं आहे, सिलेक्ट लॉंगेस्ट चेन. सिलेक्ट स्ट्रेट लॉंगेस्ट चेन असलं नाही म्हटलेलं आहे, सरळच पाहिजे असं काही नाही. सो ही ब्लूवाली जर एखाद्याने चेन कन्सिडर केली तरी सुद्धा त्याचं नाव तसंच बनणार, जसं की रेडवाली जर घेतली ग्रुप तरी पण तेच बनणार आहे. दोघांचे उत्तर सेम येणार, दोघांचंही केमिकलचं नाव सेमच तयार होणार. आता तुम्हाला मी दुसरं एक्झाम्पल घेऊन दाखवतो. CH3 CH CH2 CH3 CH2 CH2 CH3 असं आलं. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, चला सरळ आहे ना, ही घेऊन टाकूया. नाही, स्ट्रेट असा शब्द कुठेही लिहिलेला नाही आहे. लॉंगेस्ट घ्या. लॉंगेस्ट म्हणजे सगळ्यात लांब, म्हणजे सरळ नव्हे. मग याच्यात कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5. पण जर नीट लक्ष दिलं तर आणखीन 2 प्रकारचे कॉम्बिनेशन तयार होऊ शकतात. एक कॉम्बिनेशन अशा पद्धतीने, याच्यात 1 2 3 4 4च आले, म्हणजे याच्यापेक्षा कमी आले पहिल्या केसपेक्षा, म्हणजे ते नको. असा ग्रुप घेतला तर याच्यात 1 2 3 4 5 6 कार्बन आले. म्हणजे आपलं इथे बरोबर एकच उत्तर आहे, कारण याच्यात किती कार्बन येतात, 6. 5 पेक्षा 6 मोठा आहे. याचा अर्थ हेच बरोबर आहे. तुम्ही चेन सिलेक्ट करताना अशीच सिलेक्ट केली पाहिजे. आलं लक्षात. मग आता 6 कार्बन आपण सिलेक्ट केले लॉंगेस्ट चेन, म्हणजे आपला वर्ड रूट काय येणार. वर्ड रूट म्हणजे मधलं नाव, की ज्याच्यावरनं कार्बनचे किती संख्या आहे ते कळतं. तर 6 कार्बन घेतले म्हणजे हेक्स हा आपल्या नावामध्ये शब्द येणार. याचं जर केमिकल स्ट्रक्चर काढायला सांगितलं तर ते काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किती आहे तिथे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि इकडे खाली 2C, 1 2. आता हे मला कसं कळालं, इथे 3च हायड्रोजन असतील, इथे 1च असेल, इथे 2 असेल, इथे 2 असेल, इथे 3 असेल, इथे 2 असेल. हे काय पाठ करून आलं का, तुम्ही पाठ करून जाणार आहात का. करोडो केमिकल्स आहेत, अजिबात नाही.
आपल्याला माहिती आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, 4 जागा 4 कनेक्शन त्याचे पाहिजेत. ठीक आहे. मग आता आपण काय केलं, हा इथला कार्बन बघा, त्याचं एक कनेक्शन याच्याबरोबर झालं, एक याच्याबरोबर झालं, एक याच्याबरोबर झालं, म्हणजे याच्याकडे आता किती रिकाम्या जागा आहेत, एकच. मग तिथे कोण येऊन बसतो, हायड्रोजन. म्हणून CH ते असं लिहिलं इथे. या कार्बन ॲटमचा विचार केला तर इकडे एक जागा रिकामी आहे, इकडे एक जागा रिकामी आहे, इकडे एक जागा रिकामी आहे, हायड्रोजन येऊन कनेक्ट होईल. म्हणजे याच्यासाठी कोण, CH3, म्हणून इथे CH3. याच्याकडे किती, एकच हायड्रोजन कनेक्ट झाला म्हणून CH. याच्याकडे इकडे एक कनेक्शन झालं, इकडे एक कनेक्शन झालं, 2 जागा बाकी आहेत म्हणून इथे H CH2. हा बघा, हा पण कार्बन इकडे कनेक्ट आहे, इकडे कनेक्ट आहे, वरती रिकामी जागा आहे, हायड्रोजन कनेक्ट होणार, खाली रिकामी जागा आहे, हायड्रोजन कनेक्ट होणार, CH2. कोपऱ्यातला एक हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, H. आता माझ्या इकडे जागा नाही आहे, H इथे लिहितो, तर 3 आहेत म्हणून CH3. इथे खाली हा कार्बन इथे वरती याच्याबरोबर कनेक्ट झाला, खालती याच्याबरोबर झाला, म्हणजे आता याच्याकडे 2 जागा बाकी आहेत, हायड्रोजन हायड्रोजन. पण याचा विचार केला तर काय झालं, CH2, म्हणून इथे CH2 आलं लक्षात कसे हायड्रोजन भरलेत. आणि इथे 1 2 3 जागा रिकामी आहेत, हायड्रोजन 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 CH3. सो हे स्ट्रक्चरल फॉर्मॅट झालं, हे आपण घेतलंय. ओके, मुद्दामून घेतलंय. याच्यातली लॉंगेस्ट चेन कशी घेणार सांगा. तर 1 2 3 4 5 6 याचे 6 आले. हे असं सिलेक्ट करायला अलाउड नाही, असं नाही करायचं. हे तुम्हाला कसं दिसतंय कळालं, एक स्ट्रेट लाईन आणि त्याला ही ब्रांचिंग आलं आहे, असं अलाउड नाही आहे. पण मग कसं अलाउड आहे ते आता दाखवतो. इथून इथे, इथून इथे, मग खाली, मग इकडे आणि मग सरळ वर. दिस इज अलाउड. परत वळून असं पुढे जाऊन मागे यायला अलाउड नाही. एका कार्बन ॲटमपासून दुसऱ्या कार्बन टोकापर्यंत तुम्ही जाऊ शकता. इकडचं पण टोक घेतलं, इकडचं पण टोक घेतलं आणि इकडचं पण टोक घेतलं, असं अलाउड नाही. नाहीतर मग असं पण करता आलं असतं ना आपल्याला, इथून जाताना याला पण घेतलं बरोबर, असं करता आलं असतं. पण दिस इज नॉट अलाउड. म्हणजे आता तुम्हाला इथे नंबर दिसतील किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. सो इथे जी ब्रांच तयार होते ती 7 जणांची होत्या. सरळ ही चेन बरोबर होती, पण 6 आले. 6 पेक्षा मोठा नंबर येतोय 7. सो सरळ घेतलं तर ठीक आहे, पण चेन बरोबर आहे, पण ती लॉंगेस्ट नाही आहे, त्यामुळे ती घेऊ नाही शकत. ते दोन्ही चुकीचे आहेत. माझं उत्तर येईल त्याच्यात हेप्ट असेल 7, विच इज करेक्ट.